रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2, ओवी क्रमांक 336 ते 344. जरी उदकी उदके बुडीजे, का अग्नी आगे पोळीजे, तरी विषय संगे आपल विजय परिपूर्ण तो. ऐसा आपणची केवळू, होऊनी असे निखळू, तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चिता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया असू दे तृषेचा अडदरू काहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैचे के आहे, तेथे आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातींचा दीपू, सर्वता नेने कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तो. ये युक्तीची कडसनी, नाही जयाच्या अंतकरणी, तो आकळीला जाण गुणी विषयादिकी. तया स्थिर बुद्धी पार्था, कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चळत्वाची भावना, जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. अर्थ: जर जल जलामध्ये बुडाले किंवा अग्नीच्या ज्वालेने अग्नी पोळला गेला, तसेच आत्मज्ञानाने परिपूर्ण असलेला पुरुष, असा जो विश्व चैतन्याशी एकरूप होऊन राहतो, त्याची प्रज्ञा स्थिर आहे असे तू निश्चित जाण. ज्याच्या चित्तात अखंड प्रसन्नता भरलेली आहे, तेथे कोणत्याही प्रकारचे संसार दुःख प्रवेश करू शकत नाही. ज्याच्या उदरात अमृताचा झरा उगम पावलेला असतो, त्याला कधीही भूक तहान लागण्याची भीती नसते. त्याप्रमाणे ज्याचे हृदय परिपूर्ण प्रसन्न झाले आहे, तेथे दुःख कसे व कोणाला होणार. तेथे बुद्धी परमेश्वराच्या स्वरूपाशी आपोआप स्थिर झालेली असते. ज्याप्रमाणे निवाऱ्याच्या ठिकाणी असलेली ज्योत मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे स्थिर बुद्धी पुरुष सत स्वरूपाशी एकरूप होऊन राहिलेला असतो. आपल्या सत स्वरूपाशी एकरूप होण्याचा विचार ज्याचे हृदयात नाही, त्याला शब्दाधिक विषय आपल्या पाशाने जखडून टाकतात. हे अर्जुना, स्थिरतेची इच्छा ज्याच्या मनात कधी उत्पन्न होत नाही, त्याची बुद्धी कधी स्थिर नसते. ज्या स्थिरपणाचा थोडा देखील भाव ज्याच्या हृदयात निर्माण होत नाही, त्याला शांती कशी बरे लाभेल. रामकृष्ण हरी.